नमो बुद्धाय. जय भीम. 8. धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे हा धर्म नव्हे. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वयंप्रमाणित, अंतिम आणि त्यांच्या अधिकारास कोणीही आव्हान करू शकत नाही असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. वेद हे केवळ स्वयंप्रमाणित आहेत एवढेच नव्हे तर ते अचूक आहेत असे ब्राह्मण म्हणत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला तथागत बुद्धांचा विरोध होता. वेद पवित्र आहेत, स्वयंप्रमाणित आहेत आणि वेद अचूक आहेत या तीनही गोष्टी तथागत बुद्धांनी नाकारल्या आहेत. तथागतांप्रमाणे भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला. परंतु तथागत बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविंच सुत्तामध्ये तथागत बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पत अरण्य आणि खरोखर एक संपूर्ण विनाशकारी नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक ज्ञानलालसेपोटी कोणीही मनुष्याने वेदापासून आपल्या ज्ञानलालसेचे शमन होईल असे अपेक्षा करणे व्यर्थ आहे. वेद प्रमादित आहेत यासंबंधी तथागतांचे म्हणणे असे आहे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादित नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. कालामांना दिलेल्या धम्मोपदेशात तथागत बुद्धांनी हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता तथागत बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आले. जेव्हा कालामांना तथागत बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि तथागतांच्या बाजूला बसून केसपुत्त नावाच्या गावच्या कालामांनी तथागत उद्देशून म्हटले. तथागत, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्तला येतात. आपापल्या धर्मसमजुतीने प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याचबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून तथागत त्या श्रामण ब्राह्मणापैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागतांनी उत्तर दिले, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवाची याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चितता आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळेस उत्पन्न झाली आहे. तथागत पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरकरणी खऱ्यासारखे दिसते तेच केवळ सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामांनी विचारले, मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असत्या कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, यापुढे जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाही ना? एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना? जे असत्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचे परिणाम आहेत आणि दुःखात तर होणार नाहीत ना? आता कालामांनो सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामांनी उत्तर दिले, तथागत ते अहिताकडे नेणारे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? तथागत ते हानिकारक आहेत. ते निंद आहेत काय कालामांनो? कालामांनी उत्तर दिले, तथागत ते निंद्य आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात.
त्यांचा आचार केला असता त्यांचे पर्यवसन कष्टात आणि दुःखात होते काय? होय तथागत, त्यांचे पर्यवसन कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वयंप्रमाणित आणि प्रमादित ठरतात काय? नाही. कालमान्य उत्तर दिले. तथागत ते स्वयंप्रमाणित आणि प्रमादित ठरत नाहीत. आणि कालमानो, तथागत नेमके हेच की म्हणतात, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला स्वअनुभवाने वाटेल की ह्या गोष्टी अहितकार, दोषार्ह, सुज्ञाने निषिद्ध ठरवलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. तथागत, फार छान, फार छान. आम्ही तथागत आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून तथागत आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही तथागतांना शरण आलो आहोत. तथागत बुद्धांच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाची शिकवण तिथं अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथनिष्ठ आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा त्याचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ते मानू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकारक आहेत की निंदकीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत यांचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास हरकत नाही. भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? सद्धर्माची कार्य. 1. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीत विहार करीत असताना कोसलराजा प्रसेनजित तथागतांच्याकडे आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या समीप पोहोचला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागतांना विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना तथागत बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन घडावे, तथागतांचा धर्म कळावा, तथागतांवर श्रद्धा बसावी हा होता. तथागत बुद्धांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतासमूहासमोर तथागतांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला. त्यावेळी त्या श्रोतवृंदात 2 व्यापारी तथागतांचे प्रवचन ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धींचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्यांच्या मनात विचार आला असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे, यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू त्याच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे तथागत बुद्ध हा राजामागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तिथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्य दिक्पाल 4 दिशा जगत रक्षकांनी संयमित आणि संरक्षित ठेवले. 10. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा मद्य पित होता. शेवटी नशेत झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकवल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो तथागत बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या